नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा जो कट ऑफ आहे हा कमी जाण्याचे चान्सेस आहे असं मला वाटते. कारण की मी तुम्हाला जो आता पुरावा देणार आहे आणि ज्या प्रकारे वन एक्झाम वन कट ऑफ झालेला आहे, यानुसार त्या आपल्या परीक्षेवर त्याचा काय परिणाम होणार आहे कट ऑफच्या, ते सर्व आपण सविस्तर समजून घेणार आहे. इथं बघा डिफिकल्टी लेवल इथं दिलेली आहे की 2020 पासून मी पूर्ण कॅल्क्युलेट केलेली आहे. थोडा व्हिडिओ मी लेट यासाठीच आणलेला आहे की पूर्ण तुम्हाला समजून सांगता आलं पाहिजे की नेमकं प्रॉब्लेम काय आहे, याच्यामुळे काय कट ऑफ जाऊ शकतो, किती कमी लागू शकतो आणि डिफिकल्टी लेवल काय होती. तर बघा, जे मुलांचे आपल्याला आलेले सर्व संदर्भ आहे ते सुद्धा देतो. तर पहिला 2020चा जो मॉडरेट होता, 2021चा सुद्धा मॉडरेट पेपर होता. 2022चा पेपर खूप ईझी होता बघा. आणि नंतर 23 आणि 24 म्हणजे 23चा जो याच्या आधीचा पेपर झाला होता तो ईझी टू मॉडरेट तुम्हाला पाहायला मिळतो आणि 24चा पेपर सुद्धा ईझी टू मॉडरेट आहे. बरेच जण म्हणणार सर ईझी टू मॉडरेट नाही, ईझी पेपर होता. बघा, ज्यांनी पेपर दिलाय ना त्यांना विचारा, त्यांना समजेल. कारण की पेपरमध्ये सर बऱ्याच बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं मॅथ खूप सोपी आहे, पण मॅथ सॉल्व्हच नाही झालं लास्टला. ठीक आहे. 2 सेक्शन टोटली डिफिकल्ट होते. त्यामध्ये सर्वांना माहिती आहे सायन्स आणि करंट अफेअर डिफिकल्ट होतं आणि इकॉनॉमिकचं सेक्शन हे मॉडरेट होतं. 2 सेक्शन ईझी होते आणि मॅथ ईझी जरी असलं तरी सॉल्व्ह नसल्यामुळे, न करता आल्यामुळे, टाईम नसल्यामुळे लास्टला ते सुद्धा मुलांचे 12-13च अटेम्प्ट झाले. ओके. तर त्यामुळे जो कट ऑफ होता तो तेवढाच लागणार आहे जेवढा आपल्याला अपेक्षित आहे. तर आता बघा, तो 2023चा कट ऑफ होता. त्यामध्ये पहिले एस-टी-आयच्या जागा बघा, 159 जागा होत्या एस-टी-आयच्या. 70 ए-एस-ओच्या जागा होत्या आणि 374 या पी-एस-आयच्या जागा होत्या. तर 159 जागांसाठी जो 2023चा कट ऑफ लागला होता, तो 54.25 लागला होता. आता 54.25 जागा होत्या. बघा, तुम्हाला थोडंसं मी आता टेक्निकल टर्ममध्ये देतो, समजून घ्या म्हणजे कट ऑफ तुम्हाला समजेल. मी प्रॉपर कट ऑफ सुद्धा दाखवतो. किती लागू शकते, अपेक्षित किती आहे. तर बघा, 2023चा जो कट ऑफ होता, एस-टी-आय आपल्याला एस-टी-आयला फोकस करायचा आहे. कारण काय एस-टी-आयला फोकस करत आहे? कारण की जो पी-एस-आय विद्यार्थी आहे, जो पी-एस-आयचा विद्यार्थी ज्याने 2023ला फॉर्म भरला होता, त्याने पी-एस-आय जरी त्याला द्यायची असेल, तरी पण टिक करता त्याने एस-टी-आय टिक केली. कारण की एस-टी-आयमध्ये हाईटचं बंधन नाही आहे, नंबर 1. नंबर 2, त्याच्यामध्ये थोडंसं एजचं लिमिट सुद्धा ऑलरेडी जास्त आहे. त्याच्यामुळे पी-एस-आय ज्यांनी फॉर्म भरला होता, त्यांनी एस-टी-आयचा फॉर्म भरला. ज्यांनी ए-एस-ओचा फॉर्म भरला होता, त्यांनी पी-एस-आयवर टिक एस-टी-आयवर टिक केलं होतं. म्हणजे एस-टी-आयमध्ये 159 मध्ये सर्व विद्यार्थी होते, जे पी-एस-आयचा फॉर्म भरणारे सुद्धा होते. पण पी-एस-आयला आपण जर एस-टी-आयच्या ऐवजी पी-एस-आयला पकडलं असतं, तर पी-एस-आयमध्ये फक्त काही जण ज्यांची हाईट कमी आहे, ते याच्यात येत नाही पी-एस-आयमध्ये. ज्यांचं एज लिमिट क्रॉस झालेलं असते, ते सुद्धा येत नाही. म्हणून आपण याला पकडूच नाही. आपण एस-टी-आयमध्ये म्हणजे असं समजू, की 2023 मध्ये 159च जागा होत्या. आणि 159 जवळपास सर्वांनी फॉर्म भरले होते. आलं का लक्षात? कारण की वन एक्झाम वन कट ऑफचं मिनिंग काय होते, की सर्वांचा कट ऑफ म्हणजे पी-एस-आय, एस-टी-आय, ए-एस-ओ या सर्वांचा कट ऑफ एकच लागणार आहे. एकच लागणार आहे म्हणजे समजून घ्या, एखाद्या व्यक्तीला 60 मार्क आहे, एखाद्या व्यक्तीला 60 मार्क आहे. हा ए नावाचा विद्यार्थी आहे आणि बी नावाच्या विद्यार्थ्याला 50 मार्क आणि सी नावाच्या विद्यार्थ्याला 40 मार्क्स असेल, तर 60 वाला विद्यार्थी हा एकचदा त्यात घेतला जाणार. पहिले असं नव्हतं. पहिले 60 वाला विद्यार्थी हा ह्या एस-टी-आयला पण क्वालिफाय होत होता, ए-एस-ओला पण क्वालिफाय होत होता, पी-एस-आयला क्वालिफाय होत होता. कारण की त्यानं 60 मार्क घेतले आणि त्यामुळे पी-एस-आयची पण त्याने एक जागा खाल्ली, एस-टी-आयची पण खाल्ली आणि एस-ओची पण खाल्ली. त्याच्यामुळे तिन्ही जागा त्याने घेतल्यामुळे एक कॅन्डिडेटला 3 जागा मिळालेल्या आहे. असे कितीतरी हजारो विद्यार्थी असे होते, की त्यांना 3-3 जागा मिळाल्या होत्या. पण आता असं होणार नाही. 60 नंतर हा 60 वाला एकाच जागेसाठी असणार. असं करत कमी कट ऑफ होईल आणि टोटल कट ऑफ जो येईल तो लास्टला जो विद्यार्थी एक राहणार, ज्याची जिथून तिथपर्यंत कट ऑफ येईल तो होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, की जे विद्यार्थी आपल्या कट ऑफ पेक्षा कमी आहे, ते डबल त्यामध्ये येणार नाही. ओके. त्यामुळे काय होणार आहे बघा, इकडे समजून घ्या, की एस-टी-आयमध्ये ओव्हरऑल सर्व 159 विद्यार्थी यामध्ये सर्व आलेले आहेत. तर 2023च्या एक्झाम्पल वरून असं लक्षात येते, की 159 साठी 54.25 कट ऑफ लागला. हा एस-टी-आयचा नाही, 159 जागाच होत्या असं समजून घ्या आणि 54.25 लागला. पेपर ईझी टू मॉडरेट होता. थोडा आपण मॉडरेट जरी म्हटला, तरी जागा 159 होत्या. जर मी ह्या 2024च्या एक्झामसाठी कॅल्क्युलेट केल्या, तर ईझी टू मॉडरेट पेपर होता. जर बाकीच्यांना ईझीच म्हणायचं असेल, तर ईझी असला तरी इथं बघा 159 ऐवजी 480 जागा झाल्या आणि वन एक्झाम वन कट ऑफ झालेला आहे. म्हणजे सेम 159 साठी 54 पासून जर आपण अजून खाली यायला लागेल आपल्याला. कारण की 159 हा 54 म्हणजे 54.25 च्या वरती जेवढे विद्यार्थी होते ते एस-टी-आय साठी क्वालिफाय झाले होते 2023 मध्ये 159 जागांसाठी. ठीक आहे. आज समजून घ्या 480 जागा आहे आणि यासाठी किती कट ऑफ होईल? तर ऑब्व्हियस 54.25 च्या खाली कट ऑफ येणं आहे. हे माझं संभाव्य कट ऑफ आहे. बघा का बरं? कारण की मी एक पूर्ण कॅल्क्युलेशन केलं. बरेच विद्यार्थी जे आहे ना, मार्क्स सांगत नाहीये. तुम्ही विचारा मार्क्स किती आहे विद्यार्थ्यांना. ते म्हणते काही जण आम्ही मोजलेच नाही. म्हणजे त्यांचे मार्क्स 30-40 च्या रेंजमध्ये आहे. खूप काही विद्यार्थी असे आहे, की जे 50 ते 55 च्या मधात फसलेले आहे. पण बरेच विद्यार्थी फसलेले नाही आहे. रिॲलिटी खूप वेगळी आहे. जेव्हा आपण एखाद्याला मार्क्स विचारतो, तेव्हा तो सांगत पण नाही. अशा-अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. ओके. तर बघा, हे मी याच्यावरच म्हणत नाही. बघा, इथे ईझी जरी पेपर होता 78 एस-टी-आयच्या जागा होत्या, तेव्हा 61 स्कोर लागला होता. हा तर खूप ईझी होता 2022चा, तरी 61 स्कोर लागला होता. त्याच्या आधी जर मॉडरेट 609 जेव्हा होता, तेव्हा एस-टी-आयचा कट ऑफ बघा 46.50 लागला होता. मॉडरेट जेव्हा होता 89 तेव्हा सुद्धा 53.75 लागला होता.
त्या प्रकारे आता सांगण्यात येत आहे, की 55च्या वरती स्कोर अभ्यास करा वगैरे, वगैरे, वगैरे. मला असं वाटतं, की एवढा स्कोर कट ऑफ लागणार नाही. पेपर किती ईझी असो, त्यानुसार आता विद्यार्थी पण जे आहे एका जागेसाठी एकच आहे. म्हणजे सर्वांसाठी क्वालिफाय होऊन जाणार आहे. कट ऑफ कमी येणार आहे ऑब्व्हियस आहे. मग तो एस-टी-आयच्या जागेसाठी विचार केला आपण 159 साठी जर 54.25 लागते, जर आपण 480 जागा पकडल्या, तो किती कमी लागू शकते? कारण की याच्या डबल, ट्रिपल 480 जागा आहे. जर आपण पकडलं याच्यामध्ये काही समजा ईझी लेव्हलची किंवा थोडंसं याच्यात ट्विस्ट जो सांगू देतो मी तुम्हाला, की पहिले एस-टी-आयसाठी 16 विद्यार्थी घेत होते ते. 159 मल्टिप्लाय बाय जर 16 केलं तर 2544 विद्यार्थ्यांसाठी पकडले होते. थोडं 17चा पण एव्हरेज पकडला होता. है ना? डेसिमल पॉइंटमध्ये असल्यामुळे ते जवळपास समजून घ्या, की 3000 विद्यार्थी त्यांनी सिलेक्ट केले होते. 54.25 कट ऑफ लागल्यासाठी. म्हणजे 3000 विद्यार्थ्यांना 54.25 पेक्षा जास्त मार्क्स होते. आता आपल्याला माहिती आहे, की जवळपास 400 480 जागा आहे. मल्टिप्लाय जर आपण 12 केले, तर हे जवळपास जातात तुमचे 5760 वर. म्हणजे एवढे विद्यार्थी त्यांना घेणंच आहे. आणि डेसिमल पॉइंटचा विचार केला तर आपण म्हणू शकतो, की इन एन एव्हरेज 6000 विद्यार्थी ते घेणार आहे. तर 6000 विद्यार्थी घेणार आहे. इथं 3000 त्यांनी घेतले. मी एव्हरेज घेत आहे. थोडंसं जास्त घेऊन घेतो आधीच. तर तुमच्या लक्षात घ्या, की हा कट ऑफ ऑब्व्हियस कमी येणार आहे. ओके. तर माझं फक्त सांगणं हे आहे, जर तुम्ही म्हणणार सर नाही येत, मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाकणार नाही मला एक गोष्ट सांगा, जर कट ऑफ कमी नाही आला, नाही आला, तर तुम्ही मराठी, इंग्लिश जर चालू करून दिलं, ठीक आहे, तर काही प्रॉब्लेम थोडी नाही. कारण की तुम्हाला 4 मेची सुद्धा एक्झाम द्यायची आहे. पुढच्या पण एम-पी-एस-सी द्यायच्या आहे. पुढे जिल्हा परिषद, एम-आय-डी-सी, माडा, आहे ना, बऱ्याच सर्व एक्झाम आहेत. त्यासुद्धा मराठी, इंग्लिश करावंच लागते. जे विद्यार्थी इथून मराठी, इंग्लिश करणार आहेत, त्यांना तिथं सुद्धा त्या गोष्टीचा फायदाच होणार आहे. मी की तुम्हाला चुकीचं सांगत नाही आहे, की आपण चुकीची गोष्ट करून पण नाही राहिलो. आपण अभ्यासच करून आलो. त्याचा कुठं ना कुठं आपल्याला फायदा होणार म्हणजे होणार नक्की. जर तुम्ही केलं नाही आणि जर कट ऑफ कमी लागला, जो मी तुम्हाला इथं थोडंसं तुम्हाला प्रिडिक्शन देत आहे, की 159 साठी जर 54.25 लागत आहे, ज्यामध्ये ऑलरेडी ए-एस-ओ, पी-एस-आयचे विद्यार्थी असतातच. तर या वर्षीचा कट ऑफ चुकून 48च लागला किंवा कमी लागला, किती लागू शकतो? तर समजा कमी लागला आणि त्यामध्ये तुम्ही बसलेत, तर तुम्हाला 1 महिन्यात, 2 महिन्यामध्ये अभ्यास करायला वाव नाहीये, वेळ नाहीये. आणि जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत, त्यांनी अभ्यास सुरू सुद्धा केलेला आहे. तर माझं असं म्हणणं आहे, की जो 55च्या वरती कट ऑफ म्हटला चाललाय, तो मला तरी वाटते, की नाही लागू शकत. आणि जर लागलाय तरी तुमचा काही लॉस होणार नाहीये मराठी, इंग्लिश केल्याने. तर बघा मी तुम्हाला एस-टी-आयचा कट ऑफ किती होता, तो दाखवून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा 159 जागांसाठी. तर जनरलचा 54.25 होता. ठीक आहे, बघून घ्या इथे. जनरलचा 54.25 होता. फिमेलचा 50 होता. स्पोर्ट्सचा 30.50 होता. तर आपण 159चा होता ना, हे डायरेक्ट जागाच पकडत आहे, की त्या वर्षी एवढ्याच जागा होत्या. ओके. आणि याला जर आपण वाढवलंय सुद्धा, तरी सुद्धा कट ऑफ जो आहे आपला आता 460 जागांसाठी, 460 जागांसाठी जर तुम्ही एक्झॅक्ट पाहिलं, तर मला तरी 480 जागांसाठी सॉरी, आपण पाहिलं तर हा कमी जाणार आहे. जवळपास मला वाटते 51 एवढा हा कट ऑफ झाला पाहिजे. 51च्या जवळपास. मी म्हणेल -2 ठीक आहे. म्हणजे ज्यांचा 48 पासून 51 पर्यंत असेल त्यांनी खरंच अभ्यासाला लागा. कारण की अनपेक्षित आहे. तुम्हाला मागच्या वेळेसनं पण माहिती आहे की 19च कट ऑफ लागला होता. तो की ठीक आहे त्याच्या जागा खूप जास्त होत्या म्हणून कमी लागला होता जो की क्लरिकलचा होता. पण अपेक्षा सांगता येत नाही. कारण की मी तुम्हाला इथे सर्व दाखवलेलं आहे. मी पूर्ण कट ऑफ दाखवून देतो. बघा आतापर्यंतचे 2020, 21, 22, 23 सर्व कट ऑफ बघा. 89 जागांसाठी 53.75, 609 साठी 46.50, 78 जागांसाठी फक्त 61 हा सर्वात जास्त कट ऑफ लागला होता. नंतर 55च्या खाली इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे आणि यावेळेसनं सुद्धा 55च्या खालीच येणार आहे आणि तो इथे जागा बघून घ्या 480 आहे. म्हणजे ह्या वेळेस या एक्झामसाठी 480 सर्व विद्यार्थी क्वालिफाय आहे. जे की एस-टी-आयमध्ये सर्वजण फॉर्म भरतातच. ज्याची हाईट कमी आहे तो सुद्धा एस-टीला फॉर्म भरतो. जो एज क्रायटेरियामध्ये पण ज्याचं एज जास्त आहे तोही भरतो. म्हणजे 159 मध्ये हे सगळेच विद्यार्थी आहेत. जसं 480 मध्ये आता सर्वजण विद्यार्थी आलेले आहेत. तुमच्या लक्षात येतं ना मी काय म्हणतो तर? कारण की समजून सांगायला हे थोडं अवघड आहे. तरी पण मी प्रयत्न करत आहे माझ्याप्रमाणे. तर इथे बघा हा जो कट ऑफ आहे हा 48 टू 51 पर्यंत ज्यांचं 50 पर्यंत आहे ना 50 ते यांनी तर बिलकुल 51 ते 50 वाल्यांनी टार्गेट घेऊन अभ्यास करा. म्हणजे याच्यात मी 3 मार्क कमी केलेले आहेत. म्हणजे 51 नंतर 52, 53, 54 3-3 मार्क म्हणजे फिमेलचा पण 3 मार्क जवळपास तुम्ही कमी करून घ्या. 47 करून घ्या. ठीक आहे. कारण की हा हा जो कट ऑफ आहे 2023 चा कसला आहे? एस-टी-आयचा कट ऑफ वरून मी तुम्हाला गेस करून सांगत आहे, की हे लागू शकतो. कारण की एवढे सगळं भ्रम चालू आहे. कारण की एक तर कोणी सांगू शकत नाही. विद्यार्थी पण त्यांचे मार्क्स वेगवेगळ्या प्रकारे सांगतात, की आम्हाला एवढे आहे. कोणी सांगत पण नाही. कोणी सांगायला गेलं तर काही पण बोलून देते. है ना? आणि कोणाचं प्रिडिक्शन नाहीये. हे मी फक्त गेल्या वेळेसच्या झालेल्या कट ऑफच्या एनालिसिसवरून तुम्हाला सांगतोय, की अशा प्रकारे कट ऑफ लागू शकतो आणि जास्त लागला तर वाया काही चाललेलं नाहीये तुमचं. आपल्याला मराठी, इंग्लिश करणं आहे, पुन्हा मेन्सला जाणं आहे, पुन्हा करणं आहे. सोबत-सोबत तुम्ही जी-एस करा. 4 मेची एक्झाम आहे. त्याच्यासोबत हा पण अभ्यास चालू ठेवा. कारण की वेळेवर नाही ओरडता येणार आपल्याला, की कमी कट ऑफ लागला. तर हे 47 मुलींसाठी स्पोर्ट्सचा कट ऑफ लागू शकतो 32 पर्यंत. जर आपण एस-सी कॅटेगरीचा विचार केला, तर इथे तुम्हाला पाहायला मिळेल कुठला 51 पर्यंतचा, फिमेलचा सुद्धा तेवढाच कट ऑफ लागेल 47 पर्यंतचा आणि त्यानंतर एस-टीचा कमी लागेल. एस-टीचा किती लागेल? तर एस-टीचा जो मेलचा कट ऑफ लागेल, हा अपेक्षित आहे मला 47 आणि जो फिमेल आहे, हा 42 पर्यंत लागू शकतो. ठीक आहे. त्यानंतर डी-टी-एचा जनरलचा जो आहे 54चा हा सेम
50 पर्यंत लागेल, जो की मी तुम्हाला बोललो आहे. त्यानंतर ओबीसीचा जो कट ऑफ आहे, हा ओबीसीचा 54 दिलाय, तर हा सुद्धा 51, 50 ते 51 म्हणजे 50 प्लस असणाऱ्यांनी तर बिलकुल जोमात अभ्यासाला लागा. ठीक आहे. त्यानंतर जो फिमेलचा आहे, त्यांनी 47 पर्यंत असणाऱ्यांनी बिलकुल अभ्यासाला लागा फिमेलवाल्यांनी. जनरल ईडब्ल्यूएसचा सुद्धा 50 प्लस वाल्यांनी, 50 प्लस 51 वाल्यांनी अभ्यासाला लागायचा आहे बिलकुल. त्यानंतर फिमेल यांनी 47 प्लस असणाऱ्यांनी अभ्यासाला लागायचा आहे. स्पोर्ट स्पोर्ट हा 32 पर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर दिव्यांगमध्ये बघा टाइप ए जे आहे, यांचा कट ऑफ ऑब्व्हियस कमी येणार आहे 45. 47 वाला हा 46 पर्यंत येऊ सॉरी 45 किंवा 44 येऊ शकतो आणि हा 38 पर्यंत जाऊ शकतो. टाइप डी आणि ई मला खूप जणांनी कॉल केले, तर यांचा कट ऑफ जो आहे 30 पर्यंत येणार आहे. बिंदास लागून जा अभ्यासाला. आणि ऑर्फनचा कट ऑफ जो आहे, त्यामध्ये पण 3-3 मार्कची कमी करून टाकायची आहे. म्हणजे इथं जवळपास 27-28 येणार. टाइप सी 47.50 जो आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कमी पाहायला मिळेल 45 पर्यंत. तर हे सर्व जे कट ऑफ मी सांगत आहे, हे गेल्या वेळेसच्या एसटीआयच्या कट ऑफवरून सांगत आहे, कारण की त्यामध्ये सर्व विद्यार्थी फॉर्म भरतात. आणि जे आपल्या क्लासमध्ये म्हणा किंवा अदर क्लासेसची जे आकडेवारी आली आहे, त्यामध्ये बरेच जण म्हणतात की 55 पर्यंत लागू शकते किंवा 52-53. मी म्हणतो की 50च्या वरती ज्यांनी आहे त्यांनी बिंदास करा. कारण की मी तुम्हाला जे प्रूव्ह होतं ना, जे झालेले कट ऑफ आहेत त्याच्या बेसिसवर हे सर्व सांगतोय. आणि आतापर्यंत जे जागा आहे, इथे मी तुम्हाला हे जागा पण दाखवलेल्या आहे. किती-किती जागा होत्या गेल्या वेळेसच्या आणि काय-काय कट ऑफ लागले. तुम्ही बघून घ्या. तुमच्या डोळ्यासमोर आहे. कारण की आपण गेल्या वेळेसच याच्यावरून प्रेडिक्शन काढू शकतो. कारण की मुलं बिलकुल वेगळं सांगतात. जो गेल्या 2023चा जो पेपर होता ना, त्यामध्ये पण मुलांनी सांगितलं होतं की 55च्या वरती कट ऑफ लागेल. एसटीआयचा वगैरे. पण नाही लागला. बघून घ्या 54.25 कट ऑफ लागलेला आहे. आणि जागा सुद्धा कमी होत्या. तर सांगणं वेगळं असते. पेपरमध्ये 1 तासाच्या खेळामध्ये खूप काही गोष्टी खूप बिघडून जातात. खेळच बिघडून जातो. तर या सर्वांचा जर तुम्ही ओव्हरऑल विचार केला, तर कट ऑफ जो आहे, तो हा पकडून चालायचा सर्वांनी. 50च्या वरती काही बिघडणार नाही आहे. अभ्यास करा. 4 मेची सुद्धा एक्झाम आहे. पुढे पण एक्झाम आहे. मराठी, इंग्लिश वाया जात नाही. थोडा-थोडा अभ्यास करा. 2-2 तास जरी तुम्ही त्याला दिला, तरी पण तुमचं 100% होऊ शकते. वाया जाणारी काहीच गोष्ट नाही आहे आणि काही एवढं काही होणार नाहीये, काही आपण नाही केलं नाही. तर व्हिडिओ समजला असेल, तर लक्षात ठेवा. लाईक करा व्हिडिओला, शेअर करा आणि अभ्यासाला लागा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.